श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कोमल तुमचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. मंडळी, जर या चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्यानुसार जर आपण महिला घरामध्ये वागलो तर आपल्या घरामध्ये नक्कीच 100% आनंदाचं, सुख शांतीचं वातावरण राहील. असं कोण म्हणतं की पैशानेच माणूस श्रीमंत होतो? माणसाजवळ जर चांगल्या सवयी असल्याचं त्या चांगल्या सवयीसुद्धा तुम्हाला नक्कीच धनवान बनवतील. तर त्या कशा? तर मी तुम्हाला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा. तर मंडळी, सगळ्यात पहिला नियम मंडळी हा की रोज सकाळी लवकर उठायची सवय लावा. किमान कमीत कमी 6 वाजता तरी महिलांनी सकाळी लवकर उठावे. उठल्यानंतर सकाळी जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी अंथरुणावर उठून बसल्यावर लगेच आपल्याला आपले दोन्ही हात बघायचे आहेत आणि आपल्या हाताच्या ज्या रेषा आहेत त्याचा अर्धा चंद्र होईल असा हाताला हात जोडायचा आहे आणि ह्या हाताकडे पाहूनच आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे. तर तो श्लोक असा आहे, करागे वस्ते लक्ष्मी करमूल्ये सरस्वती करमध्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शनम. तर या श्लोकाचा अर्थ असा होतो, आपल्या हाताची जी बोटं आहेत त्यामध्ये लक्ष्मी वसते. म्हणजेच आपण बरीचशी कामं करतो ती बोटाच्या साह्याने करतो. त्यामुळे आपल्या हाताच्या साह्याने अग्रभागी म्हणजेच बोटाच्या ठिकाणी लक्ष्मी वसते. आपल्याकडे जर ज्ञान असेल म्हणजेच विद्या असेल, आपण सर्व काही करू शकतो. फक्त आपल्याकडे ज्ञानाचं भंडार पाहिजे, मग आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून आपल्या हाताशी मुळाशी सरस्वतीचा वास असतो आणि आपल्या हाताच्या मध्यभागी गोविंदा म्हणजे श्रीकृष्णांचा वास असतो. तर मंडळी, असा हा श्लोकाचा अर्थ होतो. आपल्या हाताची बोटं जरी असमान असली तरी पण आपण ती अर्धचंद्रकृती जोडली तरी आपले दोन्ही हात एकसारखेच वाटतात. तर यानंतरचा पुढचा श्लोक आपल्याला आपले दोन्ही हात जोडून म्हणायचा आहे. तर तो असा, समुद्रवसने देवी पर्वस्तन विष्णुपत्नी नमस्तुते पादस्पर्श क्षमस्वे. तर हे होतं भूमिवंदन. तर या श्लोकाचा अर्थ असा होतो की भूमी म्हणजे पृथ्वी किंवा भूमाता. आपण जमिनीवर चालतो. या जमिनीमुळे आपल्याला धान्य, फळ, भाज्या अशा अनेक गोष्टी मिळतात. धान्य पेरण्यासाठी विहीर खोदण्यासाठी जमीन वापरली जाते. त्यावेळी ते होणारे सर्व आघात या भूमीने सहन केलेले असतात. ती लहान मोठ्या सर्वांची ओझे सांभाळते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी आपल्याला हा श्लोक म्हणायचा असतो, हे भूमिदेवी, मी तुला नमस्कार करतो. तर माझ्या चरणाचा तुला स्पर्श होईल यासाठी मला माफ कर. तर हा होता पहिला नियम. यामुळे उठल्यावर तुम्ही हे दोन्ही श्लोक म्हणत जा आणि नंतरच तुम्ही तुमचे पुढचं काम चालू करा. त्यानंतर आपल्याला घराची दारं खिडक्या लगेच उघडून द्यायच्या आहेत. यामुळे काय होतं, मोकळी हवा घरामध्ये येते. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये तयार होतो. अगदी ताजंतवानं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं. आता त्यानंतर रात्रीच्या वेळी केरकचरा आपण घराच्या बाहेर टाकत नाही. तर काय करायचं, रात्री तो कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचा आणि सकाळी त्याची योग्य विल्हेवाट लावायची. रात्रीच्या वेळी अजिबात केरकचरा, खरकट हे बाहेर टाकत जाऊ नका. त्यानंतर रात्री एक काम आपल्याला अजून करायचं आहे. रात्रीच्या वेळी आपल्याला आपल्या किचन ओट्यावर एखादी बादली किंवा तांब्या भरून ठेवायचा आहे. त्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे. तर सकाळी उठल्यावर काय करायचं आहे, आपल्याला त्या पाण्यात आपला चेहरा पाहायचा आहे आणि ते पाणी आपल्याला बाहेर झाडाला ओतायचं आहे. असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर आपल्याला जेव्हा पाण्याने भरलेलं भांडं दिसतं तर आपला दिवससुद्धा चांगला जातो. ह्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडत नाही. तुळशीला हे पाणी टाकायचं नाही. त्यानंतर आपली स्वच्छतेची कामं करून घ्यायची, केर काढायचे, लादी पुसणे, आपल्या घरातील चप्पल बूट नेहमी व्यवस्थितच ठेवावे, अस्तावीस कधीच ठेवू नये. आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या महिलांसाठी आहे. ज्या महिला गृहिणी आहेत की त्या महिला नेहमी स्वतःबद्दल एक न्यूनगंड ठेवतात. आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे, आम्ही कुठे जॉबला जातो, आम्ही तर घरातच असतो, आम्हाला कोण बघायला येणार. तर त्या महिला स्वतःला अजिबात टापटीप ठेवत नाहीत, नीटनेटक्या ठेवत नाहीत. तर मंडळी, महिला कोणीही असो, नोकरी करणारे असो वा घरात राहणारे असो, दोघींचं काम हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही घरात राहता म्हणून तुमच्या घरातील बाकी व्यक्ती नोकरीसाठी जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःला नेहमी नीटनेटके आणि टापटीपच ठेवलं पाहिजे. कारण प्रत्येक घरातील महिला ही त्या घरची लक्ष्मी असते, देवीचं स्वरूप असते.
ह्याने काय होतं तर आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी पैसा नांदतो. आणि नेहमीच आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये स्वयंपाक करायचा नाही. मुलाचे डबे म्हणा, नवऱ्याचा डबा असो, आंघोळ न करता किचनमध्ये जायचं नाही. ह्याने काय होतं, ह्या मुलांच्या शिक्षणावर आणि नवऱ्याच्या प्रगतीवर ह्याचा नेहमी परिणाम होत असतो. तर मंडळी, आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा माझ्या अशाच पद्धतीने घरात वावरत असाल तरी मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.